नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मजेत आहात ना? आजचा जो हा दिवस आहे ना, हा माझ्यासाठी तर खूप खास आहे. खूप म्हणजे खूप. प्रत्येक मुलगा जो असतो ना, तो आजच्या ह्या दिवसाची ना खूप आतुरतेने वाट बघत असतो. कारण का आजचा जो हा दिवस आहे ना, हा प्रत्येक मुलाच्या आयुष्यामध्ये हा येतोच. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आजच्या या दिवसासाठी ना सर्व मुलं पूर्ण वर्षभर जी आहे ना ती तयारी करत असतात. सो आपण आता त्या गोष्टीकडे वळण्याआधी छोटीशी तयारी करतोय. तर तुम्ही ती बघून घ्या, की आम्ही त्या दिवसासाठी काय तयारी करतोय ते. मग मित्रांनो, बघितलात ना कशी वाटली आमची तयारी? हां, हां. थांबा. तुम्हाला वाटत असेल की श्रीकृष्ण जन्म किंवा गोपाळकाल्याची तयारी करतोय. नाही, आम्ही श्रीकृष्ण जन्म आणि गोपाळकाल्याची नाही. ही तयारी आहे आमच्या रंगीत तालीमची, आमच्या मंडळाच्या रंगीत तालीमची. हा व्हिडिओ मला त्यासाठी बनवायला आनंद होतो आहे, की खूप वेळानंतर मी एक मोठा व्हिडिओ म्हणजे मोठा ब्लॉग बनवतो आहे. कारण का हा व्हिडिओ बनवताना ना माझ्यामध्ये खूप आनंद आहे, जोश आहे. जसा आम्ही आणि माझ्याबरोबरची बाकीची मुलं जी आहे ती थरामध्ये चढताना जो जोश दाखवतात, जो आनंद असतो, तो म्हणजे आपण शब्दांमध्ये सांगू शकत नाही आणि व्यक्तही करू शकत नाही. आपण एकमेकांना साथ देतो. आपण आपल्याबरोबरच्या दुसऱ्या मुलाला वर जाण्यासाठी सपोर्ट करतो. माझं तर हे म्हणणं आहे, की माझ्यासारख्या प्रत्येक मुलाने सणाला यावं आवर्जून. थराला नाही येऊ शकलात तरी चालेल, पण आपल्या फॅमिलीतला कोणी चढत नाही आहे, पण दुसऱ्या फॅमिलीतला मुलगा चढतो आहे. त्या मुलांसाठी, त्यांना सपोर्ट करण्यासाठी किंवा त्यांना सावरण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने आपलं कर्तव्य समजून त्या ठिकाणी येणं गरजेचं आहे. आणि ज्यावेळेला आपण हे कर्तव्य पार पाडतो त्यावेळेला हा जो सण आहे हा द्विगुणित होऊन जातो आणि त्या सणाला साजरं करायला खूप आनंद होतो. मग आपण जास्त बोलण्यापेक्षा त्या सणाजवळ म्हणजे आजच्या ह्या उत्सवासाठी जी तयारी आपण पुढे करणार आहोत आणि खाली चालूही असेल. सध्या मी घरात आहे, पण आता आपण थोड्या वेळाने खाली जाऊया. अजून काय तयारी करणार आहोत आपण ते बघूया. ही तर आमची छोटीशी तयारी होती, कारण का अजून खूप मोठे मोठे सरप्राइजेस आहे. आणि हा व्हिडिओ हा खूप मोठा होणार आहे, कारण का आता तर वाजले असतील दुपारचे 2, पण आपला जो कार्यक्रम आहे तो संध्याकाळी 7 वाजता सुरू होणार आहे. आणि त्याच्यानंतर जो आनंद आणि जो जल्लोष आहे त्याला आपण कॅप्चर करायचा आहे आणि त्याला आपल्याला सोडायचं नाही आहे.
मग तुम्ही असेच राहा. आपण थोड्या वेळाने खाली जाऊन पुढच्या होणाऱ्या गोष्टीचा आणि आनंदाचा या सगळ्या गोष्टींमध्ये आपण सहभागी होऊया आणि आपण आपल्यासोबत अजूनही इतर मुलांना ह्या सगळ्या आनंदामध्ये सहभागी करूया. प्रॉब्लेम आहे. चला मग पुढच्या एक्साइटमेंटला तयार राहा. अरे पाऊस पडतोय, भरपूर पाऊस आहे. आजची मजा खूप जास्त होणार आहे. पाकिट दे रे रुद्र बघू कोणाचं ते अरे अजून तिकडे राख्या विकत अजून राख्या मागते सगळ्या लाईनीत असतात ना एक्स्ट्रा दिवस लोक काही येतातच नाही. थांब कुंकू लावते कुंकू बाई सगळ्यांना तांदूळ असे वाढव. तू असा टिका लावला पाहिजे होता सगळ्यांना. नाही काय करायचं तेल लावायचं आणि असं फेकायचं जिकडे चिकटतील तिकडे चिकटतील चिकडे चिकटतील तिकडे. हा कोणता प्रकार होता? ये ना प्ररुद्र जा लवकर रे. कसाचा रंबळे वाला असं फेकून मारते त्याच्या आईला लय लांब बसते. रागाने लावते. नाही रे रागाने बिघडते लावते काय पण दिवशी तांदूळ खाल्ले कायच ती जोराची आठवण आली मला. कोण खायचं बैठकीला बसलाय हात बीत जोडून बसलेला म्हणून विचारतो. आईला आपण रक्षाबंधन रात्री लेट करायला पाहिजे होतं. तुम्ही आता रक्षाबंधन करणार नंतर वगैरे राख्या काढणार काय? नाही कशाला काढायच्या गोविंदाला चढणार तर असं काय आम्ही खाली असतो आम्ही पकडायला दादा असतो ना वर पण. काय नाही राख्या नाही त्याला काढायचं. ब्लू वाली पाहिजे ग. हा बाबा तुझ्या मम्मीची ब्लू वाली देते तुला मी. कोण आहे रे तू हा, थांब. इधर से तू वाली घेतली दादा गाठ मारत सिद्धू गाठ मारते. थांब थांब. अरे तिरगुंडी. तर इकडे तू व्हिडिओ करतोय का दादा? नाही होय एडिट करेल मग दादा. चला चला अबे ब्लॉग माझी पण बनवतोय. आहे. तिची पण आहे. म्हणजे तुमच्याकडे मी हा, माझी एक तिची तुला एकच आणणार तिची वाली माझी कशी देणार. पुढे काय करतो गेला मलाच गरम झालं. व्हिडिओ मध्ये येत आहे रे. फोन उचल संडे वाला फोन है वो इधर आओ सामान प्रणय राव प्रणयचा असणार. बरं वाटत त्याला पहिले राखी बांधून झाली. इथे तर पुढे घे पुढे घे. फुल हाफ काय नाही, डायरेक्ट मिडल. हा गरम झालं. ओढ ओढ. रुद्र तुला बहीण किती आहे? मला बघितलं काय 600 रुपयाची चड्डी अरे तू माझी टी शर्ट घातली रे. चला आपण आता जाऊया खाली. रक्षाबंधन झालेली आहे, बाकी सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. आता खाली जाऊन बाकीच्या गोष्टींची मजा घेऊया.
लाईट कव्हर करायला पाहिजे. थांब ना, मला दिसत नाही, तुला काय दाखवू मी. हा थांब, हा बरोबर आहे. वर चढल्यावर कोणाला काही दिसणार आहे? लाईटीने दिसत आहेत ना. साची गंडी साचीने पाचशेच आहे. मी जर गेलो तर हा एक तर गायब करेल. किती वेळ उभा राहतोय? हॅलो
बसा ए खाली बसा मास्तर ए सगळ्यांना आता काहीतरी सांगतायत, ऐकूया. बोल कापरा देवा की बजरंगबली की वागीश गणेशाचा राजाचा विनायक महाराज की हरिनाथ महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी. काय बोलतोय मी आणि सुदर्शन आम्ही दोघांनी मिळून ही मडकी रंगवली होती आणि आम्हाला दोघांना पण खूप आनंद झाला मडकी रंगवून हे काम करताना. सो जुने मेंबर हे आमचे जुने मेंबर रामदूत रॉकर्सचे. अजून भरपूर मुलं आहेत पण मी तुमच्याशी इंट्रोडक्शन नाही करू शकलो कारण का अर्धे आता जेवायला गेलेत आणि अर्धे आता घरी गेलेत. तर मग आपण गोकुळाष्टमीच्या दिवशी म्हणजे श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी आपण पुन्हा एकदा भेटू आणि हा व्लॉग मी इथेच संपवतो. थँक्यू सो मच. तुमचा सगळ्यांचा प्रेम आणि आनंद असाच राहू द्या आणि आशीर्वादही राहू द्या. गणपती बाप्पा मोरया.